मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आज ITIचा रिझल्ट रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत लागण्याची शक्यता आहे, कारण DGTने त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलेलं होतं की ITI रिझल्ट जाहीर होणार आहे, तो म्हणजे 10 तारीखला। आणि ITI रिझल्ट कशा प्रकारे पाहायचा आहे, डाउनलोड कशा प्रकारे करायचं आहे, मार्कशीट डाउनलोड PDF कशा करायचे आहेत, हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। आता रिझल्टची सध्या तरी न्यूज जी आहे ती यामध्ये ITIने जे ॲक्टिव्हिटी शेड्यूल टाकलं होतं तर ते आपण बघू। तर याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी शेड्यूलमध्ये परीक्षा सगळ्या संपलेल्या आहेत नियमित वेळेनुसार, आणि 10 ऑगस्ट ही तारीख दिली होती रिझल्ट पब्लिकेशनची। आता गेल्या वर्षी सुद्धा रात्रीपासूनच रिझल्ट जी तारीख दिली होती त्या रात्रीपासूनच म्हणजे 12 वाजल्यानंतर रिझल्ट जाहीर होणं सुरू झालेलं होतं। तर यावर्षी सुद्धा अशा या ठिकाणी रिझल्ट येऊ शकतात। तर रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला वेबसाईटवरच जायचं आहे। वेबसाईटवर गेल्यानंतर आता वेबसाईट जी आहे ती स्किल इंडिया डिजिटल, खाली लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर स्किल इंडिया डिजिटलवर गेल्यानंतर तुम्हाला SID पोर्टलला पूर्ण अशा प्रकारचं टॅब दिसतो, लर्नर, पार्टनर, डिजिटल इकोसिस्टम आणि ITI रिझल्ट। या टॅबवर क्लिक करायचं आहे। या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला CTS आपली जी योजना आहे ती CTS योजना आहे, तिथे तुमचा PRN नंबर म्हणजे R एंटर करून 00 काढून टाकायचं आहे। R240 असा जो नंबर असेल तोच एंटर करायचा आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख एंटर करायची आहे। DD म्हणजे तारीख, मंथ आणि इयर या फॉर्मॅटमध्ये करायची आणि सबमिट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे। आता समजा आपण इथे एखादा नंबर एंटर केला असेल, आता समजा एक नंबर एंटर केला आणि त्याची जन्मतारीख एंटर केली तर त्या ठिकाणी रिझल्ट दाखवला जात नाही। तर इथे आपण एक नंबर एंटर केला, R240 एंटर करून टाकलेले आहेत, काढून टाकलेले आहेत, आणि जन्मतारीख त्या ठिकाणी एंटर केली आणि जर सबमिट केलं तर इकडे जर बघाल तर डायरेक्ट रिझल्ट दिसणार आहे। तर आता या ठिकाणी रिझल्ट नॉट अवेलेबल असं म्हणतायत, तर सध्या लागलेलं नाही। तर रात्री 12 नंतर सुद्धा हा अपडेट येण्याची शक्यताच आहे। त्यानंतर तुम्ही मार्कशीट जे डाउनलोड करू शकता ते इथून मार्कशीट सगळे डाउनलोड होणार आहेत। मार्कशीट, सर्टिफिकेट, जे NSC सर्टिफिकेट असतं, मार्कशीट असतं, हे इथून डाउनलोड होणार आहे। तर या सगळ्या अपडेटसाठी आपल्याला रिझल्टची वाट बघावी लागणार आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। आणि अप्रेंटिसशिपची सुद्धा योजना या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे रिझल्टसोबतच अप्रेंटिसचं सर्टिफिकेट म्हणजे अप्रेंटिसशिपसाठी सदर सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद।